नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लिंबूचं गोड, तिखट, आंबट आणि थोडंसं कडवट असं सर्व टेस्टचं लोणचं कसं बनवतात ती रेसिपी शेअर करणार आहे। सो चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात। तर लोणचं बनवण्यासाठी आपल्याला मस्त अशी पिकलेली पिवळी लिंबं घ्यायची आहे। जास्त पिकलेलीही नसावीत ती, म्हणजे लाल वगैरे पडलेली नाही, फक्त पिवळे असतील अशीच लिंबं घ्यायची आहे। सो इथे मस्तपैकी 10 ते 12 लिंबू मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ। लिंब मस्त स्वच्छ धुवायचे आहे। धुतल्यानंतर ती एका कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसायची आहेत आणि फॅनखाली थोडीशी त्याला हवा द्यायची आहे। नंतर इथे मी दाखवल्याप्रमाणे या जे लिंबाच्या वरती काळे डाग वगैरे असतील किंवा काय असे काळ्या रेषा वगैरे असेल त्या सुरीने आपल्याला वरच्यावर कट करून घ्यायच्या। ते काळं लिंबामध्ये ठेवलं तर लिंब आपलं जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकत नाही। सो ते काळं काढून टाकायचं लिंबाच्या सालीवरचं। आता जी नेक्स्ट प्रोसेस आहे याच्यामध्ये आपल्याला लिंब कट करून घ्यायच्यात। एका लिंबाच्या अर्धा मधून चिरून एका लिंबाच्या अशा 8 फोडी करायच्या आहेत। सो त्या 8 फोडी केल्यानंतर लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या। ह्या बिया जर तुम्ही ठेवल्या तर लोणचं कडवट होतं, सो बिया सर्व काढून टाकायच्या। आता आपल्याला कुकरमध्ये हे लिंब उकडून घ्यायचे आहेत। त्यासाठी याच्यामध्ये पाणी जाणार नाही थोडंसुद्धा, कारण थोडंसुद्धा पाणी गेलं तर लोणचं टिकणार नाही। सो थोडंसुद्धा पाणी नाही जाणार याची काळजी घेऊन असा कोणता तरी डब्बा घ्यायचा। इथे मी असा उंच डबा घेतला आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं किचनचं सामान स्टोअर करतो, असा उंच मोठा स्टीलचा डबा घेतला आहे मी। याच्यामध्ये मी ही लोणच्याच्या खापी पूर्ण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण लावायच्या अगोदर मी लावायच्या अगोदर एक याच्यावरती कपडा टाकणार आहे आणि त्यानंतर झाकण लावणार आहे, कारण की झाकणाचं पाणी असतं ते सुद्धा ह्याच्यात पडायला नको म्हणून। सो अशा प्रकारे मी इथे एक रुमाल लावून घेतला आहे डब्याला। तर आता हा जो डब्बा आहे हा मी कुकरमध्ये ठेवणार आहे। कुकरमध्ये ठेवताना खाली पाणी ठेवा, काहीतरी रिंग वगैरे ठेवा आणि त्यावर हा डब्बा ठेवा। नंतर याच्या 7 ते 8 चांगल्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या लिंबाच्या 7-8 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरही थंड झाला आहे। सो डब्बा इथे मी ओपन केला आहे। आता तुम्ही पाहू शकता लिंबाच्या फोडी मस्तपैकी शिजल्या आहेत आणि आता याला पाणी सुटतं, कारण की ते लिंबू आहे, लिंबूमध्ये रस असतो। सो घाबरून जाऊ नका, हे पाणी जे आहे हे लिंबूचंच आहे। सो हे पाणी आता असंच ठेवायचं आहे। त्यानंतर एक मस्तपैकी छान कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि ती छान तापून द्यायची। कढईत एक थेंबसुद्धा पाणी वगैरे असता कामा नये, पाणी उडणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या। कढई तापली का नाही इथे मी टेम्परेचर चेक केले। सो कढई तापली आहे इथे आपली। तर आता याच्यामध्ये मी त्या लिंबाच्या ज्या फोडी होत्या त्या त्याच्या रसासकट इथे मी कढईमध्ये टाकणार आहे। सो आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर। सो इथे मी 10 ते 12 लिंबू घेतल्या, सो मी 2 छोट्या वाटी साखर ॲड करणार आहे। अगोदर मी 1.5 वाटी साखर टाकते, त्यानंतर जर मला वाटलं तर पुन्हा अर्धी वाटी मी टाकणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि लाल तिखट ॲड करायचं आहे। सो इथे 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच लाल तिखट मी ॲड केलं आहे। वाटलं तर मी पुन्हा आणखीन ॲड करेल। हे एकदा चांगलं मिक्स होऊन थोडंसं शिजलं की याची टेस्ट करून पाहील मी आणि त्यानंतर जर मला वाटलं तर मी आणखी ॲड करणार आहे। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं लाल तिखट ॲड करू शकता। ते तुम्हाला लिंबाची खारी चव हवी आहे तर तुम्ही मीठही जास्त ॲड करू शकता, गोड कमी हवं आहे तर साखर कमी ॲड करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे। पण ह्या लोणच्यामध्ये साखर थोडी जास्तच पाहिजे लाल तिखट आणि मिठापेक्षा, तर छान लागतं। मला अजून साखर टाकावीशी वाटली, सो मी अजून थोडीशी इथे साखर ॲड केली आहे। पाहू शकता लिंबाला छान उकळी आली आहे, साखरही मेल्ट झाली आहे आणि अजून पातळ झाली कारण साखरेचा पाक तयार झाला आहे यात। सो हे थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढी, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पातळ ठेवू शकता। मला एवढं जास्त नको आहे, सो मी अजून थोडंसं याला उकळून घेते आहे। तर लोणचं चांगलं मी उकळून घेणार आहे आणि उकळी आल्यानंतर जेवढी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पातळ हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला अजिबातच त्याच्यामध्ये रस नको आहे तर तसं तुम्ही आटवू शकता, पण थोडंफार त्याच्यामध्ये रस हवा तेव्हा ते छान लागतं खायला। तर मग आता मी याला मस्तपैकी उकळून घेणार आहे आणि काचेच्या बरणीमध्ये याला स्टोअर करणार आहे। बरणीसुद्धा तुम्ही पाणी वगैरे जाता कामा नये, बरणी स्वच्छ धुवून पुसून वाळवून मगच त्याच्यामध्ये लोणचं भरा। तर हे आरामात लोणचं मला 1 महिना जाणार आहे, कारण मी थोडंच बनवलं आहे। तर फायनली इथे आता लोणचं आपलं रेडी झालं आहे आणि याला मी थंड करून घेतलं आहे कढईमध्ये। तर मस्त याला असा लाल कलर आला आहे थंड झाल्यानंतर, पाहू शकता तुम्ही। सो याला मी रात्रभर थंड करणार आहे आणि नंतर सकाळी पूर्ण थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरणार आहे।
मग तर तुम्हाला ह्या लिंबाच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढचे जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.